तर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 75 किलोमीटर/आवर वेगाने जाते 8:30 वाजता सुटली तर त्या एकमेकींना किती वाजता भेटेल म्हणते. तर एक गेली बघा नागपूरवरून मुंबईवरून नागपूरला 60च्या स्पीडने गेली 7:30 वाजता, दुसरी 75च्या स्पीडने गेली 8:30 वाजता. तर बघा रिलेटिव्ह स्पीडचे सुंदर एक्झाम्पल आहे. सेम डायरेक्शन मध्ये जर गाड्या जात असेल तर स्पीड लेस होते, अपोजिट मध्ये अडते. ह्या सेम डायरेक्शनला चालल्या तर बघा रिलेटिव्ह स्पीड दोन्ही गाड्या सारख्या वेळेला सुटते तेव्हा चालू होते. तर पहिली गाडी 7:30 सुटते, दुसरी 8:30. तर पहिली गाडी 1 घंटा चालेल. तर पहिली एक गाडी किती किलोमीटर जाईल, पुढे 60 किलोमीटर जाईल. मग आता 8:30 वाजले आहे, दोन्ही गाड्यामध्ये अंतर 60 किलोमीटर झालं आहे. आता 8:30 वाजतापासून दोन्ही गाड्या सुटल तर पहिली 60 जाईल, दुसरी 75 जाईल. तर दुसरी गाडी पहिल्या गाडीच्या तुलनेत हर तासाले 15 किलोमीटर अंतर जास्त पार करते. तर 60 किलोमीटर किती पार करल, 4 तासात. तर 8:30 नंतर 4 तासांना भेटल तर 12:30 वाजता टोटल भेटेल. किती वाजता भेटल, 12:30 वाजता. तर 12:30 वाजता 2च्या 2